SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। नमस्कार, SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघटनेतर्फे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार, स्वयंपाकी व मदतनीस यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। गेल्या 10 ते 15 वर्षापासून गोरगरीब कष्टकरी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी हातभार लावत नव्हतं। त्यांच्यावर अतिशय वाईट परिस्थिती आली होती। त्यांना कोणी मदत करण्यास पुढे सरसावत नव्हते। अशा महिलांना खूप त्रास झाला। अनेक प्रश्न, अनेक अडचणी सर्वसामान्य महिला सामोरे गेल्या। त्यांना होणारा त्रास कोणी सोडत नव्हते, कोणी त्यांना मदत करत नव्हते व त्यांचा हा त्रास कधी कमी होणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते। आज दिनांक 22 जून या मीटिंगमध्ये सर्वसामान्य महिला कष्टकरी यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यात आल्या। ज्या 10 ते 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या आपल्या समस्या कोणीतरी सोडवत आहे या अशा पोटी मीटिंगला आल्या होत्या आणि त्यांच्या त्या समस्या सोडवण्यात आल्या। त्यांना खूप आनंद झाला की आपल्या आज कोणीतरी पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे एक संघटना मिळाली। महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या। आज दिनांक 22 जून या दिवशी वर्तमान फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघटनेकडून मीटिंग आयोजित करण्यात आली। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शारदा लोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोकरे तसेच समन्वयक डॉक्टर हरिश्चंद्र राऊत, येवला तालुका अध्यक्ष निळे सर आदी सभासद उपस्थित होते। चांदवड तालुका प्रतिनिधीकडून संघटनेचे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमामध्ये चांदवड तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। त्यामध्ये छाया बिडवे यांची तालुका अध्यक्ष, अनिता ठाकरे यांची तालुका उपाध्यक्ष, संगीता पवार यांची कार्याध्यक्ष तथा संगीता मोहन हरिश्चंद्र यांची सरचिटणीस तर मीराबाई कारभारी घाडगे यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली। तसेच मच्छिंद्र दशरथ पवार यांची अध्यक्ष म्हणून संजय वैद्य उपाध्यक्ष, अनिल हलीज खजिनदार तथा अशोक सोनवणे, ज्ञानेश्वर निकम, शरद भादवे यांची सदस्य म्हणून निवड करून यांचा सत्कार करण्यात आला। SP न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी चांदवड।